सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सामान्य जनतेला मिळावा या उदात्त हेतूने राज्यभरात महाराजस्व अभियान राबविले जात आहे। मात्र मनमाड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे अभियान केवळ एक फॉर्मॅलिटी आणि प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याचा प्रकार ठरल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। तहसीलदारांकडून ते मंडळ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनीच अभियानाचा मूळ उद्देशाला हरताळ फासल्याचा आरोप होत आहे। केवळ शासनाने आदेश दिले म्हणून घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करण्यात आलेली नाहीये। याशिवाय ज्या लाभार्थ्यांना लाभ होईल अशा लोकांना तर याबाबत काहीच माहिती नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शासकीय नियमांनुसार कोणताही अभियानाची गाव पातळीवर दवंडी, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी करणे अनिवार्य आहे, जेणेकरून गरजू लाभार्थ्यांना त्याची माहिती मिळेल। मात्र मनमाडमध्ये तहसीलदारांनी आणि संबंधित मंडळ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रसिद्धी टाळल्याचं दिसून येत आहे। अनेक लाभार्थ्यांना अशा प्रकारचे काही अभियान सुरू आहे याची पुसटशी कल्पनाही नाहीये। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड। घराची जागा 500 स्क्वेअर फीट पर्यंत आम्ही त्यांना मंजूर करणार आहोत। त्यांचं बांधकाम झालेलं असेल, त्याचं पुढे छोटं शॉप असेल, पाठीमागे घर असेल, अशा सुद्धा व्यक्तीला 1500 स्क्वेअर फीट पर्यंत आम्ही त्याला घरकुलाचं त्या जागेचा सातबारा त्याच्या नावावर करून देणार आहोत। अत्यंत खूप चांगल्या अशा या लोकोपयोगी योजना आलेल्या आहेत, त्याचा लाभ घ्यावा। 1500 स्क्वेअर फीट पेक्षा जर जास्त असेल तर त्याचा अतिक्रमण मात्र आम्ही काढून टाकणार आहोत। 500 ते 1500 स्क्वेअर फीट पर्यंत घरकुलच्या साठी सातबाऱ्यावर नोंद ही आपण करणार आहोत। पण प्रमुख अट आहे त्याचं 1 जानेवारी 2011 पूर्वीचं अतिक्रमण पाहिजे। त्याच्यानंतरचं अतिक्रमण असेल तर ते नियमाकुल करता येणार नाही। धन्यवाद। सूत्रधार सर पुढे घेतात काय?